विद्यार्थी मित्र हो नमस्कार. दुसऱ्या सत्रामध्ये मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास असा जे आपल्याला प्रकरण आहे, जो पुस्तक आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामधला जो पहिला घटक आहे एकांकिका. आता त्या एकांकिकेचं स्वरूप, त्याचे घटक, संहिता मूल्य आणि प्रयोग मूल्य याचा आपण विचार करणार आहे. मुळात एकांकिका हा शब्द उच्चारताच एकांकिका कशाला म्हणतात, तर मुळात एकांकिका हा साहित्य प्रकार नाटकाचाच उपप्रकार मानला जातो. आणि या साहित्य प्रकारामध्ये त्याच्यामध्ये येणारे उपप्रकारामध्ये संहितेचं लेखन असेल, दिग्दर्शन असेल, एकांकिकेची मध्यवर्ती सूत्र असेल, त्यातली रंगसूचना, संवाद योजना, पात्रचित्रण, वेशभूषा, रंगभूषा, पार्श्वसंगीत, दृश्य प्रभावी योजना, स्पॉटलाईट, फुटलाईट, बरेच इम्पॅक्ट वगैरे असे असतात. पडदा इम्पॅक्ट, नाटकामध्ये वापरले जाणारे कपडे, प्रकाश योजना, ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये एकांकिकेची मध्यवर्ती सूत्र समोर ठेवताना त्याचा विचार करावा लागतो. आता मुळात नाटक कशाला म्हणतात, तर मूळ नाटकाचा जर शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर अभिनय करणे म्हणजेच नाटक. आणि नाट्यशास्त्र हा एक फार प्राचीन ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं लेखन संस्कृतातील भरतमुनी यांनी केलेलं आहे. आणि त्याची जर व्याख्या बघायचं गेलं तर नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारे व्यक्त होणारा संघर्षमय कथात्मक अनुभव म्हणजे नाटक, हे आपल्या लक्षात असायला हवं. म्हणून ही एक महत्त्वाची व्याख्या तुम्हाला सांगतो. मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यकार नासी फडकेने असं म्हटलं आहे नाटकाविषयी की नाटक हे गर्दीसाठी असतं, असं त्याने म्हटलेलं आहे. आता नाटकामध्ये आपण जर बघितलं तर नाटकाचे प्रकार येतात: शोकात्मक, सुखात्मिका, प्रहसन किंवा फार्स, शोभानाट्य, असे 4 प्रकार महत्त्वाचे आहेत. आणि या नाटकाचे जे प्रकार विषयानुसार सुद्धा आहेत. परत मग पौराणिक असतील, ऐतिहासिक असेल, समस्याप्रधान असतील, सामाजिक, राजकीय, दलित, स्त्रीवादी, चर्चाप्रधान, असे बरेचसे प्रकार नाटकाच्या विषयानुसार येतात. नाटकाचे उपप्रकार सुद्धा त्याच्यामध्ये बघायला मिळतात. मग एकांकिका, मग दीर्घांक, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, नाट्यछटा, संगीतिका, याशिवाय अजूनही तशा पद्धतीने येतात. त्याच्यामध्ये नाट्य वाचन, नृत्य नाटिका, प्रायोगिक नाटक, नाट्यत्रयी, बालनाट्य, भयनाट्य, समूहनाट्य, एकपात्री, एकांकिका, मूकनाट्य, भाषांतरित, रूपांतरित, अशी बरीचशी हे उपप्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळतात. संगीत प्रधानसुद्धा नाटकं आपल्याला पाहायला मिळतात. असे बरेचसे प्रकार याच्यामध्ये आहेत. त्याचाही आपण थोडासा आढावा घेतला. आता आपण जाऊया एकांकिकेकडे. आता इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात तरी आपल्याला माहीत आहे, 1 ॲक्ट प्ले असं इंग्रजीमध्ये म्हणतात. मग मराठीमध्ये त्याचा अर्थ देत असताना 1 ॲक्ट प्लेला एकांकी, एकांकिका आणि नाटक असे शब्दप्रयोग दिलेले आहेत. विश्वकोशाचा जो दुसरा खंड आहे त्याच्यामध्ये 1 अंकी नाटक म्हणजे एकांकिका असं म्हटलेलं आहे. मराठी वाङ्मय कोशामध्ये सुद्धा त्याचे एक सुसूत्र पद्धतीनं व्याख्या केलेली आहे की एकांकिका म्हणजे उत्कट, एकसंघ, एकजिनसी, परिणाम साधणारा संपूर्ण, स्वयंपूर्ण, 1 अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका, असा त्याचा ढोबळमानाने अर्थ सांगितलेला आहे. विजय तेंडुलकरांनी तर एकांकिकेच्या वेळेच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. ती 45 ते 50 मिनिटाचं बंधन एकांकिकेला असावं. म्हणजे 1 तासाच्या आतमध्येच ही एकांकिका असावी, ती संपावी. याचा जर आपण स्वरूपाचा विचार केला, एकांकिकेचं नेमकं स्वरूप काय, तर एकांकिका हा नाटकाचा उपप्रकार आहे हे आपण समजून घेतलं. एकांकिका ही सकारात्मक असते, एकांकिका ही एककेंद्रीय असते, एकांकिका ही एकजिनसी असते. असं तिचं स्वरूप नाट्यकृती असतं या पद्धतीनं. आणि या एकांकिकेमध्ये नाट्यवेग अखेरपर्यंत एकसारखा वाढत जातो आणि तो एका विशिष्ट बिंदूला जाऊन एकांकिका संपून जाते. असा हा नाटकाचा एकांकिकेतला भाग महत्त्वाचा आहे. आता या नाटकाचा आणि एकांकिकेच्या बाबतीतला जर आपण विचार करायचा झाला तर नाटकाचा व्याप मोठा असतो. म्हणजे ते 2-2 तासाचं, 3-3 तासाचं नाटक असतं. परंतु एकांकिकेचा व्याप एवढा नसतो की 40-50 मिनिटाचं ते
एकांकिका असते. आणि एकांकिकेची जी संपूर्ण मांडणी आहे ती एकजिनसी स्वरूपाची असते, जे आत्ता तुम्हाला मी सांगितलं ते. आता मुळात एकांकिकेची संहिता असते आणि प्रयोगमूल्य, या दोन गोष्टी जर समजून घ्यायच्या झाल्या तर संहितेचं लेखन कोण करतं, तर नाट्यलेखक करत असतो. आणि ती संहिता बसवण्याचं काम म्हणजे सादर करण्याचं काम मुळात कोण करतो, तर दिग्दर्शक करत असतो. मग दिग्दर्शक काय करतो, ते सहकलाकार घेतो, त्यातले अभिनेते, त्यांचा अभिनय पाहून मग रंगभूमी, मग त्याला बाकीच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, अगदी पडद्यापासून असेल ते थिएटर उभं करण्यापर्यंत, तो रंगमंच उभा करण्यापर्यंत, ते सगळी ती जबाबदारी असते. ही संहिता मूल्य आणि सादरीकरण मूल्य ही वेगवेगळ्या अंगाने जर पाहिली तर एकसूत्रतेने चालताना पुढं बघायला मिळतात. आता थोडासा आपण एकांकिकेचा जर वाटचालीचा जर विचार केला तर ही मराठीतली पहिली एकांकिका कोणती आणि ती कधी लिहिली गेली, तर ती एकांकिका मराठीतली श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक या नावाची आहे. आणि त्याचं लेखन जे आहे ते सरफोजीराजे भोसले आणि शहाजीराजे भोसले यांनी ते लिहिलेलं आहे. सो त्यांच्या हस्ताक्षरामध्येच ते लिहिलेलं आहे. आणि तो ग्रंथ जो आहे, ती नाटिकेचा ग्रंथ आहे, तो तंजावरच्या ग्रंथसंग्रहालयामध्ये बघायला मिळतो. आणि ते नाटक इसवी सन 1690 लिहिलेलं आहे. हे मराठीतलं पहिलं एकांकिका असं म्हणतात. आता साधारण आपल्या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाच्या अगोदर हे असणाऱ्या मराठीतलं पहिले एकांकिका. परंतु पाश्चात्य नाटकांचा प्रभाव इंग्रजांच्या साहित्यकृतीमुळे आपल्या साहित्यावरती झाला. आणि साधारण 1953 आणि 54 पासून महाविद्यालयीन स्तरावरती एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या. आणि एक सोपं सुलभ असं वाटेल अशा पद्धतीने नाटकाचा प्रकार हाताळायला सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये अनंत कानेकर असतील, शामराव ओक, विमा दीक्षित, पटवर्धन यांनी एकांकिका लेखन करायला सुरुवात केली. रांगणेकरांनी तर नाट्यनिकेतन नावाची एक संस्थाही काढली होती एकांकिकाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी. परंतु त्याच्यात काही यश त्यांना फारसं काय आलं नाही. महाविद्यालयीन स्तरामध्ये अनेक मुलं नाटकं लिहायची त्यावेळेला ही एकांकिका. मग त्याच्यातून या स्पर्धेतून दामू केंकरे असतील, वसंत माने, बबन प्रभू, अरविंद देशपांडे, विजया मेहता असे मंडळी या संस्थेशी साधारण जोडले गेले. एकांकिका व्यवहार हा थोडासा गंभीर होताना दिसू लागला. आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये पु ल देशपांडे, वि. शिरवाडकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर अशा दिग्गजांनी जाणीवपूर्वक या साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं बघायला मिळतं. संत देशपांडे असतील, वसंत सबणीस, वसंत माने, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, पु ल देशपांडे, द मा मिरासदार ह्या लेखकांनी तर विनोदी अंगाने एकांकिकेचं लेखन केलं. आणि मानवी जगण्यातले विरोधाभास कसे असतात ते विरोधाभास नेमकेपणानं या एकांकिकेतून त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. पुरुषोत्तम मेरगे यांनी काव्यात्मक एकांकिका मांडली. चित्र खानोलकरांनी आणि विद्याधर पुंडलिक, वसुधा पाटील यांनी मराठी एकांकिकेला एक वेगळं धाडसी स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि साधारण 1970च्या नंतर तर सुहास तांबे, दिलीप परदेशी, वामन तावडे, सुभाष सोनवणे, संजय पवार, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, शफाअत खान, वृंदावन दंडवते अशा अनेक लेखकांनी, मराठीतले हे लेखक आहेत नामवंत, त्यांनी एकांकिकेमध्ये लेखन करायला सुरुवात केली. आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी हे लेखन केलेलं आहे. मुळात या एकांकिकेचे जे घटक आहेत त्या घटकांचा विचार करत असताना 5 घटक आहेत, लक्षात ठेवा. एकांकिका जर आपल्याला लिहायची असेल तर त्यातले 5 महत्त्वाच्या घटकाकडे लक्ष द्यावं लागतं किंवा ती सादर करायची असेल तर. एक आहे पहिला संहिता लेखन. आता त्याच्यामध्ये विषयसूत्र, पात्र, चित्रण, संवाद, वातावरण निर्मिती असे बाकीचे घटक संहितेमध्ये येतात. मग त्याच्यामधला दुसरा जो घटक आहे विषयसूत्र. विषय म्हणजे एखादा विषय घेऊन त्याच्यावरती आपल्याला लेखन करावं लागेल. मग त्या विषयसूत्राच्या अनुषंगानं त्याचं लेखन पुढं होतं. मग त्याच्यामध्ये निवेदन असतं, कथानकाची रचना असते. अशा अंगाने ती संहिता पूर्ण होते. त्याच्यानंतर विचार येतो तो पात्र रचनेचा. पात्र रचना, पात्रांची कृती कशी असेल नाटकामध्ये आणि ती पात्र जिवंत कशा पद्धतीनं संवादातून उभी राहतील, हे पात्रचित्रण यशस्वी पद्धतीनं त्या लेखनातून झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये नायक, नायिका, खलनायक, काही अजूनही गौण पात्र असतात इतर चरित्रात्मक, तर त्यांच्या बाबतीतही संवाद त्याच पद्धतीने तेवढे प्रभावी आले पाहिजेत, हा विचार झाला पाहिजे. त्याच्यानंतर चौथा जो घटक आहे संवाद. नाटकातले संवाद खूप महत्त्वाचे असतात. संवादाशिवाय एकांकिका टिकू शकत नाही. आणि म्हणून लेखक पात्रांची नावं, कथानक, स्थलकाल, संवाद
संवादामार्फत हे उलगडत जातं आणि ते उलगडून दाखवणं गरजेचं असतं आणि मग पात्रांना उभं करण्यासमोर या संवादातून कणखरपणा प्राप्त होतो. हा एक संवादातला महत्त्वाचा भाग आहे आणि संवादाशिवाय ते नाटक उभं राहू शकत नाही. आणि शेवटचा जो घटक आहे ते वातावरण निर्मिती, की ज्या वेळेला नाटक एका प्रकारानुसार पुढं जात असतं तर त्याच्यातली वातावरण निर्मिती खूप महत्त्वाची असते आणि ती वातावरण निर्मिती चांगली जर तयार केली असेल तर वाचकांना, प्रेक्षकांना त्या नाटकाच्या विषयाशी एकरूप व्हायला फार वेळ लागत नाही. सगळे श्रोते जे आहेत, रसिक, ते सगळे एकरूप होऊन ते नाटक बघत असतात आणि म्हणून एकांकिका हा कमी अधिक गुणवत्तेचे जरी प्रकार असला पण त्याने हाताळलेले जे विषय या एकांकिकेमध्ये जर आपण बघितले आजपर्यंतच्या काळात तर जीवनाला व्यापून टाकणारे विषय एकांकिकेमध्ये आलेले आहेत आणि सध्याच्या काळातील जीवनातले हिंसाचार, हळवेपणा, कोमलपणा, मूल्याची होत जाणारी अशी भ्रष्टता, असे सगळे विषय एकांकिकेतून व्यक्त झालेले आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद.